बिरसा मुंडा। जय सेवा, जय संविधान, जय भीम, जय मूल निवासी। मूल निवासी। भगवान बिरसा मुंडा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। मी चंद्रप्रभा गणेश मसराम, राहणार फुटाळा, बिरसा क्रांती दल फोरमची अध्यक्ष, नागपूर शहरची अध्यक्ष आहे। आणि आमच्या ज्या आदिवासी लोकांच्या ज्या समस्या आहे त्या जशाच्या तशाच आहे। आणखी त्यांना त्रास देऊन त्यांचे घरं छिनणे, त्यांच्या जंगल छिनणे आणि त्यांच्यावर सक्त करून त्यांना त्रास देणे हे जास्तीत जास्त चालू आहे। अजूनही आमच्या समाजाला जो न्याय पाहिजे होता तो न्याय मिळालेला नाही आहे। आणखी त्यांच्यावरती अत्याचार करून त्यांना हटवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांना आता मागे आंदोलन, पाण्यामधलं आंदोलन केलं होतं लोकांनी, तरी त्यांची सूत कोणी घेऊन नाही राहिलं, गव्हर्मेंट वगैरे। आणि किती महिलांना तिथून प्रताडित करून त्यांना मारहाण करणं चालू आहे, त्यांना त्यांच्या जाग्यावरून हटवणं चालू आहे, त्यांचे घरं तोडणं चालू आहे, त्यांना त्यांच्या म्हणजे जमिनी परत देऊन नाही राहिलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना पीडित करण्यात येत आहे। त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या हक्काच्या जमिनी असून आणि मालकीचे स्वतःचे घरदार राहून त्यांना बाहेर काढून त्यांना त्रास देऊन त्यांना अतिशय त्यांची पिळवणूक चालू आहे। तर या सरकारला माझं हेच म्हणणं आहे की आम्ही बिछडलेले लोक आहो, आम्ही दऱ्याखोऱ्यांनी आणि पहाडी या इलाक्यामध्ये राहणारे लोक आहो। आम्हाला म्हणजे शिक्षणाची गरज असते, पण आमच्या शाळा बंद केलेल्या आहेत, सरकारी शाळा पूर्णपणे बंद झालेल्या आहेत। तर आमचे मुलं कसे शिकणार? आमचे मुलं म्हणजे प्रायव्हेट शाळेमध्ये एवढी फीस भरू शकत नाही ना। आणि आमचा तबका म्हणजे गरीब, याच्यामध्ये पाड्यामध्ये राहणारा गरीब व्यक्ती असतो। आदिवासी हा फार गरीब व्यक्ती आहे, कारण मी सुद्धा पाड्यामधूनच निघालेली महिला आहे। माझा जन्म पण एका पहाडीमध्येच झालेला आहे, तर मला तिथला पूर्णपणे अनुभव आहे। मी तिथल्या याच्यामध्ये त्या लोकांमध्ये, आदिवासी लोकांमध्ये राहून आहे आणि माझा जो समाज किती मागे हे भरकटलेला आहे तो मी अक्षरशः माझ्या नजरेने पाहिलेला आहे। त्याच्यामुळे आताही मी यवतमाळ जिल्ह्यामध्ये जाते, माझं माहेर आहे तिथलं, तर तिथे मी पाहते अशा पाड्यापाड्याने लोक 10-15 घराच्या वस्त्यांमध्ये राहतात। तिथे पाण्याची सोय नसते, बिचारे असे पाणी खूप लांबपर्यंत पाणी नेतात, तरी त्यांच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नसतात। आणि त्यांच्या सुविधा म्हणजे आता कसे तरी ते शिक्षणासाठी म्हणजे जायचे, तर त्यांच्या शाळा बंद करून टाकलेल्या आहेत, सरकारी शाळा पूर्णपणे बंद झालेल्या आहेत, तर त्यांच्या शिक्षणाचे मार्गही बंद करून राहिलेले आहे। दुसरी गोष्ट, हॉस्टेलमध्ये ज्या मुलं शिकतात त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये अडा निघून राहिलेल्या आहे, त्यांना चांगला सकस असा आहार मिळून नाही राहिलेला आहे। म्हणजे हे एक प्रकारे पिळवणूक आहे आमच्या आदिवासींची सर्वात जास्त। आणि म्हणण्याचा अर्थ आहे की आमचे आदिवासी मंत्री आहेत, यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत उईके साहेब, खास करून त्यांनी आणि आमच्या समाजाची राष्ट्रपती पण आहे द्रौपदी मुर्मूजी। तर माझं त्यांना एकच सांगणं आहे की जास्तीत जास्त आपल्या समाजाकडे लक्ष द्यावं त्यांनी, आणि आपला समाज कुठे आहे याच्याकडे लक्ष द्यावं। कारण आपल्या समाजापेक्षा मला तरी वाटते की जास्तीत जास्त आमच्या समाजाची पिळवणूक होऊन राहिलेली आहे। तुमच्या मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे। हां, मुलं विदेशामध्ये शिकायला ह्या लोकांचे मुलं, ह्या अधिकारी लोकांचे मुलं आणि हे सर्व मंत्री लोकांचे मुलं सर्व विदेशात शिकतात, आणि आमचे साधारण लोकांचे मुलं कुठे शिकणार? कारण त्यांच्याकडे तेवढा पैसा नसतो ना, त्यांच्याकडे पैसा नसतो, त्यांच्याकडे तेवढं धनदौलत नाही राहत, तेवढे श्रीमंत नाही राहत। ते बिचारे हातावर आणून पानावर खातात, आणि कुठून एवढा पैसा लावून विदेशात पाठवून मुलांना शिकवतील? आणि कसं तरी शिक्षण आपल्या याच्यामध्ये घ्यायचे, ते सरकारी शाळेमध्ये कसे शिकून सरकारी शाळेमधूनच बरेचसे लोक चांगले अधिकारी बनलेले आहेत। या अधिकाऱ्यांना काय संदेश? तर मला त्यांना एकच सांगणे आहे की आमचा पिळवणूक बंद करा, आमच्या आदिवासी लोकांना जास्तीत जास्त म्हणजे संरक्षण द्यावं, आणि आमच्या लोकांचे म्हणजे जे आता हे होऊन राहिले सध्याच्या परिस्थितीत पाहणं होत नाही। आज मागे जलच्या याच्यामध्ये बायांनी फाशी लावून तिथे पाण्यामध्ये उभे राहून त्यांनी आंदोलन केलं, पण त्यांच्याकडे कोणीही फिरकून पाहिलेलं नाही आणि कोणीही राहिलं नाही। तेच तर आम्हाला म्हणजे असं टाकलं गेलेलं आहे आदिवासी लोकांना की बिलकुल म्हणजे असं आम्ही म्हणजे याच्या जागामधले कोणीच नाही। मूळ मालक असल्यानंतर आम्ही आम्ही अर्बन नक्षलवादी होतो, त्यांच्यासाठी आमच्याकडे विशेष लक्ष दिलं जात नाही आणि आम्हाला खदडून लावल्या जात आहे, आमचे घरं तोडल्या जात आहे, आमचे जंगल लुटल्या जात आहे, आमचे शेती लुटल्या जात आहे।
हा अत्याचार आमच्यावर भयंकर होऊन राहिलेला आहे. तरी माझं सरकारला एकच म्हणणं आहे की आमच्याकडे विशेष करून लक्ष द्या, आमच्या मुलाबाळाकडे लक्ष द्या. जर आमचे मुलंबाळं शिकतील तर त्यांची दारिद्र्य दूर होईल आणि ते आपलं खाण्यापिणं सुधारतील, आपलं सर्व काही सुधारतील. आणि जर गव्हर्नमेंट आम्हालाच कदेडून लावलं तर आम्ही कोणाकडे जाऊ? मग आम्ही न्याय कोणाकडे मागू? दिलं तर तुम्ही काय करणार? आमच्याकडे लक्ष नाही दिलं तर तेच आमची स्थिती होणार, जी आमची पूर्वीची स्थिती होती तेच स्थिती होणार ना. आणि आमचे घरं लुटून राहिलेले आहे, आमच्या जमिनी लुटून राहिल्या तर आम्ही जाणार कुठे? शेवटी आमच्याकडे तोच मार्ग राहील ना, जंगलामध्ये राहा आणि तिथेच खा तुम्ही आणि तिथेच मारा. हाच आमचा जो हक्क आहे. आम्ही जर हक्कासाठी लढलो तर आम्हाला आमच्यावर हे करतात, आतंकवादी आहे म्हणून मारून टाकतात. मग आम्ही कोणासाठी जगायचं सांगा? गव्हर्नमेंटने आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. जी आता सध्याची सरकार आहे त्यांनी तर आमच्याकडे विशेष करून लक्ष द्यायला पाहिजे. बस एवढे 2 शब्द बोलू. जय जवार, जय आदिवासी, जय बिरसा मुंडा.